थंडीत अहोरात्र डोळ्यात तेल घालून रक्षण करणारा जर कोण असेल तर फक्त माझा जीवन असतो, लक्षात ठेव. मग प्रत्येक गावाचा जवान सीमेवरती लढत आहे, लक्षात ठेव. आपल्या गावात कोणी मिलिटरीमध्ये आहे का? असतील ना? त्यांच्या माता पित्यासाठी जोरात टाळी वाजवायची. ज्याचं जळतं ना महाराज त्यालाच कळते, लक्षात ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, साधा आपलं पोरग जर माय हो पुण्याला नाही तर मुंबईला शिकवायचं पाठवायचं म्हटलं तर मायच्या आदल्या दिवशी डोळ्यात पाणी येतं. कारण लाडका गोळाता दृष्टीच्या दूर जाणार आहे. ती माय सकाळी उठते, लाडू करंजा करते, सुंदर त्याला आंघोळ घालते, कपडे परिधान करते, डबडबल्या डोळ्यांनी त्याला वाटी लावण्याकरता येते. आणि गळ्यात पडून माय रडते, कारण एकूण ते पोरग असतं, लक्षात ठेवा. आणि माय रडल्यानंतर पोरग म्हणते, आई खरं सांगू का, तू जर अशी रडशील ना तर मी लांब जाणार नाही बघ शिकण्याकरता. नाही रे बाळा, तसं नाही बघ, तुम्ही माय आहे ना. पोरग बसून दिलं की मला 10 मिनिटाला आईचा फोन सुरू होतो. बाळा कुठपर्यंत गेला रे? बघ आई मेकरच्या पुढं तर आहे, आता लगेच फोन केला. ही जर आपली अवस्था असेल तर ज्या मायबापाने 500 किलोमीटर नाही 1000 किलोमीटर लांब जर आपला पोरगा पाठवला असेल, त्या मायबापाचं अंतकरण काय म्हणत असेल याचा विचार करण्यात. बरोबर आहे? अरे दादा, दीपावलीच्या सुट्टीला सुद्धा घरी येतात नाही. झालं ना महाराज? त्या काळी माझे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, त्यांनी आपल्या धर्माचं रक्षण केलं म्हणून ताटमान करू तुम्ही आम्ही मंडपात बसलो, लक्षात ठेवा. इतकं सोपं नाही दादा, खेड्यापाड्यात माहित नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्हाला फार चांगलं खेड्यापाड्यात एकजूट असते आपली, एका नाळीचं गाव असतो. पण बाहेर पडा तुम्ही, काय सांगावं महाराज, कुठेही बॉम्बस्फोट व्हायला तयार आहे, कुठेही होऊ शकतो. पण आपण ते सिरियस घेतलं पाहिजे. बॉम्बस्फोट झाला की ते म्हणतो कुठे झाला? दिल्ली झाला. बरोबर, लांब झाला, तुझ्या खिशात फुटला की कळत तुला बॉम्ब काय असते. बरोबर आहे का? दीपावलीच्या सणाला सुद्धा त्यांना या वाटत नसल, त्या मायबापाचं अंतकरण काय म्हणत असेल, लक्षात ठेवा. आणि अशा वेळेला जर एकूण ते एक पोराला गोळी लागली अंतकरणामध्ये, त्या मायबापाचं अंतकरण कुठं असेल दादा, ते ऐकणं इतकं सोपं नाही मायावर. 2.5 वर्ष होतं लग्नाला होऊन, 1.5 वर्षाची मुलगी असते. रोज जवान फोनवर बोलणारा, पण अचानक सीमेवरती दुश्मनाची गोळी लागते. स्वप्न असते की मागच्या वर्षी मी दिवाळीला गेलो नाही, पण या वर्षी जाणार. 1.5 वर्ष झालं माझ्या चिमुकली मुलीला पाहिलेलं नाही ना, पण या वर्षी जाणार. आई माफ कर मला, मागच्या वर्षी बोललो होतो ना, हा पण माफ कर मला, मला जमलं नाही. पण ऐक नाही काय बाळा, या वर्षी मी 2 दिवस आधी येणार ग. शब्द ऐकले, डबडबल्या डोळ्याने माईने फोन केला. परत 2 मिनिटांनी फोन लावला. खरं सांग राजा, म्हणजे शपथ आहे तुला, तू खरं येणार का? तुझी शपथ घेऊन सांगतो आई येणार. फोन ठेवते माय, गावात सांगते, ऐकलं का गंगूबाई? काय ग ताई, माझा राजीव येणार आहे का? 1.5 वर्षानंतर येणार आहे. मी जवान सांगतो ऐका. अख्ख्या गावात ती माय सांगत असते. आणि ज्या दिवशी ते माझा मुलगा येणार 19 महाराज, सकाळी उठते ती माय. तिला माहित असते माझ्या बाळाला करंजा लाडू आवडतात ना, तिका डब्यामध्ये मस्त मस्त लाडू करंजा करून ठेवते बघा. पण काळ घाल घालतो आणि रक्ताच्या थव्याच्या वेळेस तो भारताचा जवान पडतो ना, पहिली गोळी लागते, काही वाटत नाही त्याला, दुश्मनासोबत लढतो. दुसरी गोळी लागते तरी लढतो महाराज. मात्र तिसरी गोळी लागल्यानंतर आपल्याला मातेची माय आठवते. मी वचन दिलं आई तुला माफ कर आई मला. खरं सांगू, मला देवाला तुझी आणि मी जी भेट आहे ना, ही मान्य नसावी ग आई. छोटीशी मुलगी दिसते त्याला, पत्नी दिसते, आणि त्याची वाक्य आहेत, लक्षात ठेवा. त्याची भावना प्रगट करतो. तो काय म्हणतो माहिती आहे? बघनाई आज मेळ कशी वैरीन झाली, तुझ
तुझी भेट न होता वेळ माझी जाण्याची आली. घायाळ जरी झालो आई अजून रडतच आहे ग. इत जखमा छातीवर घेऊन तुला आठवत आहे ग. काय अवस्था असेल दादा लक्षात ठेवा. इकडे जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. उद्या माझा पाळू राजा येणार, ती माय गावात सुटत असते सांगत. गावातल्या प्रमुख माणसाला फोन येतो की आपल्या गावाचा जीवन शहीद झाला. ही बातमी ज्यावेळेस वाऱ्यासारखी गावात पसरते ना, सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं. अरे देवा देवा काय केलं रे, आमच्या गावचं नाव रोशन केलं होतं देवा, का असा घात केला. सर्व लोक देवाला दोष देतात. ज्यावेळेस गोळक्या गोळकणी गावात चर्चावरती उभे राहतात, पण त्या माऊलीला कोणी जाऊन सांगावं, तिला काय सांगावं, ती माऊली तयारीत असते. ऐकलं का, बरोबर 4 वाजता येणार मग माझा राजा. डोळ्यासमोर चित्र उभं करा जरा. किती वाजता येणार? 4 वाजता येणार माझं बाळ. ज्यावेळेस लोक दिसतात, बघा बघा टाइम झाला, हे सर्व माझं गाव चांगलं आहे, माझ्या बाळाचं कौतुक करण्याकरता सर्व लोक सज्ज आहेत. शब्द ऐकल्यानंतर पाटलाच्या डोळ्यात पाणी येतं, दबदबल्या डोळ्याने. पाटील म्हणतो आता या माऊलीला काय उत्तर द्यावं. दादा नाग लागतो ज्यावेळेस सर्व गाड्या त्या गावामध्ये गावाच्या दिशेने येतात आणि एकच कल्लोळ उठतो, सर्व जण आरडाओरडा करतात. त्यावेळेला त्या बाळाला कळत नाही, ओठ पडपडतात. हे देवा पांडुरंगा माय बापा, अरे मी काय स्वप्न रंगलं होतं आणि काय आलं. थाड दिशी माय चक्कर येऊन खाली पडते. 1.5 वर्षाची चिमुकली मुलगी असते लक्षात ठेवा. पत्नीला कळते, पत्नी सुद्धा धाय मुकून रडते. हो रडत असताना पूर्ण गाव महाराज ती माय उडते आणि देवाला वाटते, देवा मागच्या वर्षी नाही या वर्षी नाही रे, तू केवढा वैरी आहे देवा, आता कळलं मला देवा. आणि प्रत्येकाला ते लाडूचं करंज्याचं सर्वांना दाखवते. माझ्या बाळाला मला द्यायच्या होता हो लाडू करंजा, आता कोण खाईल राजा या. एवढं मोठं दुःख सहन ते फक्त एक माय आणि बाप करू शकते. म्हणून सलाम आहे माझा कोणाला, त्या जेवणाला. सांगतात ते बाबा आम्ही आतापर्यंत हे राष्ट्र हे आतापर्यंत सांभाळलेलं आहे, पण आता ही जबाबदारी तुमची आहे. कोणाची आहे? तुमची आहे. काय सांगतात ते जरा चले हम फिदा जानो तन साथियों, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, कर चले हम फिदा जानो तन साथियों, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, कर चले